नमस्कार, मी बाबासाहेब कंक. संतुजी कृषी फार्म एक विज्ञाननिष्ठ शेती हा जो आपला यूट्यूब चॅनल आहे, त्यासाठी बऱ्याच दिवसानंतर आता आपण हा व्हिडिओ बनवतोय. त्याचं कारणही असं आहे की आता तुमचे ऐकण्यात यायला सुरुवात झाली असेल की यावर्षी ला निनाचा प्रभाव राहणार आहे. आणि म्हणजेच काय होणार आहे, तर समुद्राच्या पृष्ठभागावरील पाण्याचं तापमान वाढणार आहे आणि त्याचा परिणाम म्हणून हे वर्ष कदाचित ह्या 100 वर्षातलं सगळ्यात उष्ण वर्ष राहण्याची शक्यता आहे. आता ग्लोबल वॉर्मिंग वाढतंय हे आपण बोलतो, पण त्याचे दूरगामी काय परिणाम होणार आहेत याचा कोणीच विचार करत नाही. आजही सगळं सरकार, कृषी विद्यापीठ या बाबतीत झोपलेली काय असं वाटायला लागतं. कारण आपण एखादा माणूस जर चिडला, रागावला तर काय म्हणतो, खूप गरम झाला होतो. म्हणजे गरम होणं ही नॉर्मल अवस्था नाहीये, अस्वस्थ करणारी अवस्था आहे. म्हणजे जेव्हा जेव्हा उन्हाळ्यामध्ये सूर्याचं तापमान वाढतं, हवेचं तापमान वाढतं, तर आपल्याला शारीरिक कष्टाची कामं होत नाहीत. त्यानंतर अस्वस्थ व्हायला होतं. आणि हे जर तापमान कंटिन्यू टिकून राहिलं तर आपण काय करतो, आपण सावली शोधण्याचा प्रयत्न करतो, गारवा शोधण्याचा प्रयत्न करतो. पण आपण हा विचार करतो का की अशा वेळी झाडं काय करत असतील? त्यांना तर एका जागेवरून दुसऱ्या जागेवर हलता येत नाही, जाता येत नाही. आणि सातत्याने त्यांच्या अंगावर सूर्य आग ओकत असतो. जेव्हा मी असं म्हणतो की गेल्या 100 वर्षातील हे वर्ष जास्त उष्णतामान असणार वर्ष जर असणार, म्हणजेच या पृथ्वी तलावर असलेली जी काही सगळी वनराई आहे, वृक्ष आहेत, वनस्पती आहेत, यांनी मागील 100 वर्षात हे तापमान अनुभवलेलं नाही. म्हणजे आपल्या आजूबाजूला जी काही झाडं आहेत, ज्या काही वनस्पती आहेत, यांचं वय पाहता 20 वर्षे, 10 वर्षे, 15 वर्ष, तर यांनी इतकं तापमान पाहिलेलं नाही. तर ह्या वर्षी त्या झाडांचं काय होईल असं कोणी विचार केलाय का? तर मला त्या दृष्टिकोनातून शेतकऱ्याशी बोलायचंय. ह्या वर्षी उन्हाळी हंगामातील पिकं असतील किंवा तुमच्या बागा असतील, ह्या जर जगवायच्या असतील तर तुम्हाला मायक्रो स्प्रिंकलर करावं लागेल. आपण जशी जमीन ओली करतो ना, तशी हवा ओली करत राहावं लागणार आहे. आता हे तुम्हाला विश्वास बसणार नाही, कारण याला आर्द्रता असं म्हणतात, आर्द्रता. आणि आता मी मागच्या आठवड्यातच कोकणात एक फेरफटका मारला, तर प्रचंड प्रमाणामध्ये आंब्याची ड्रॉपिंग होते. फुलं पण आणि फळं पण ड्रॉपिंगचं प्रमाण वाढलंय. याचं कारण काय, की समुद्राकडून जे वारे येतात त्यातून जी आर्द्रता वातावरणामध्ये राहत होती आणि म्हणूनच कोकणातला आंबा येत होता, लवकर येत होता. कारण आपल्याला जेवढं माहित आहे त्या पलीकडे जी वेगवेगळ्या गोष्टीच्या निसर्गातील ज्या घटना आहेत, निसर्ग नियम आहेत, त्याचे जो शोध लागतो त्यालाच आपण विज्ञान असं म्हणतो. आपल्याला एवढंच माहिती आहे की झाड मुळावाट पाणी घेतं, परंतु झाड पानावाट सुद्धा पाणी घेतं. आणि म्हणूनच आपण हजारो वर्षापासून जी जिरायत शेती करत होतो, जिरायत पिकं होती, आपल्याला फक्त पावसाच्याच पाण्यावर पिकं यायची. आजही जंगलामध्ये पावसाच्याच पाण्यावर खूप मोठी झाडं जगतायत, वाढतायत आणि त्यांचं वंश सातत्य टिकून आहे. याचाच अर्थ मग उरलेले दिवस, पावसाळ्याचे दिवस वजा जाता, उरलेले दिवस झाडे हवेतील पाणी शोषून घेतं. पण जर हवेतच पाणी राहिलं नाही तर काय होईल, यावर विद्यापीठाने विचार करावा. शेतकऱ्यांनी हे प्रश्न विचारून विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांना भांबवून सोडावं. सरकार पुढे या प्रश्नाचा विचार करण्याची, कृषी मंत्र्याला सुद्धा चालना द्यावी, यासाठी मी हा व्हिडिओ करतोय. शेतकऱ्यांना मी पुन्हा एकदा सांगतो, आता ह्या उन्हाळ्यात फक्त जमीनच नाही तर हवाही ओली करावी लागेल.